विदर्भातील सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या होणारा जिल्हा म्हणून ओळख आहे ती यवतमाळची। मात्र या जिल्ह्यात जनार्दन जाधव या शेतकऱ्यानं आपल्या प्रयोगशीलतेतून आदर्श निर्माण केलाय। एक जंगली रानमेवा भविष्यात लाखोंचं उत्पन्न मिळवून देऊ शकतं हे त्यांनी 20 वर्षांपूर्वीच ओळखलं। जंगली झाडाला माणसात आणलं, आधी बांधावरती आणि नंतर शेतात त्याची लागवड केली। आज याच रानमेव्यातून जनार्दन रावांना 6 लाखांचा निव्वळ नफा होतोय। ही गुलाबी पांढरी फळं कोणती हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, पण ही फळं तुमच्या ओळखीचीच आहेत। गावाकडे जिला डोंगरची काळी मैना म्हणून ओळखलं जातं तीच ही करवंद। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील जनार्दन जाधव यांनी 20 वर्षांपूर्वी या रानमेव्याचं महत्त्व ओळखलं। जंगली समजल्या जाणाऱ्या दुर्लक्षित झाडाला त्यांनी आधी बांधावर आणि नंतर थेट शेतात आणलं। 75 वर्षाचा हा तरुण या रानमेव्यापासून वर्षाकाठी 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवतोय। गुलाबी आणि पांढऱ्या जातीची करवंदाची जात आहे आणि दुसरी एक हिरव्या जातीची आहे, हिरवी म्हणून हिरवी कथ्या कलरची आहे, ती बी एक जात आहे। ती आचारासाठी हैदराबादवाले नेतात, ही 2-3 फॅक्टरीवाले नेतात। त्याला व्यापारी इथे जागेवरूनच घेऊन जातात 30 रुपये भावानं। जंगली पीक असल्यामुळं हवा पाणी आणि कोणत्याही परिस्थितीला सामना करण्याची रोपात ताकद आहे जंगली जात असल्यामुळं। इतर पिकाला सर्व जास्त करावं लागतं, याचं तसं नाही। इथल्या वरुड गावात 6 एकरावरती पसरलेली गुलाबी करवंदाची बाग त्यांनी मोठ्या कष्टानं जपली आहे। इथं हिरवी आणि गुलाबी जातीची 4000 झाडं आहेत। मे जून महिन्यात या झाडांना फुलं लागतात, तर पहिल्या पावसानंतर फळधारणा होते। हे झाड जंगली असलं तरी जनार्दन त्यांची विशेष काळजी घेतात। झाडांच्या गरजेनुसार त्यांना सेंद्रिय खतं देतात, त्यामुळे या करवंदाचा आकार मोठा आणि एकसारखा बघायला मिळतो। विशेष म्हणजे जंगली पीक असल्यानं याच्यावर कोणताही कीड रोग येत नाही। करवंदाची क्वालिटी चांगली मेंटेन केलेली आहे जाधव काकांनी। याच्यामध्ये सेंद्रिय खताचा जास्त वापर केलेला आहे, रासायनिक खताचा तर केलेलाच आहे, आणि जे जनावरांचं मलमूत्र आहे त्याचा पण हे शेतीमध्ये वापर करते। ते 2,500 ते 3,000 रुपये क्विंटल बाहेरचे ठोक व्यापारी येऊन शेतातून घेऊन जातात थेट बांधावरून। त्याच्यामुळं कसं इतर फायदे म्हणजे शेतकऱ्याला आहेत, निव्वळ नफाच आहे जवळपास, आणि पाणी कमी, फक्त या दिवसातच जास्त उत्पन्न मिळू शकते। या दिवसात कुठले पीक हाताशी येत नाही शेतकऱ्याच्या। करवंदाची औषधी गुणधर्म बघता या रानमेव्याला शहरात मागणी वाढतीये। करवंदापासून कार्बोहायड्रेट, प्रथिनं आणि क जीवनसत्व मुबलक प्रमाणात मिळतं। करवंदांचा उपयोग मुरब्बा, जॅम, जेली आणि लोणचं बनवण्यासाठी केला जातो। व्यापारी या करवंदांची थेट शेतावर येऊन खरेदी करतात। या 6 एकरातून जनार्दन यांना सरासरी 30 ते 35 टन करवंदांचं उत्पादन मिळतं। व्यापारी या करवंदांना 30 रुपये किलोचा दर देतात। यातून वर्षाकाठी त्यांना 9 ते 10 लाखांचं उत्पन्न मिळतं। यात सर्वात मोठा खर्च मजुरीचा आहे। 2 ते 2.5 लाख रुपये मजुरीवर खर्च होतात। खर्च वजा जाता सरासरी 6 ते 6.5 लाखांचा निव्वळ नफा होतो। जानेवारीपासून फुलधारणा होते ते एप्रिलपर्यंत फुलधारणा होते। मे महिन्यात सुप्तावस्थेत राहते करवंदाची फुलं। पावसाळा सुरू झाल्याशिवाय कळी उमळत नाही। ती गुलाबी करवंदाच्या चेरी, मोरोबा हे जास्त प्रमाणात होते। मार्केटिंग चांगलं आहे, तर 1 लाख रुपये उत्पन्न राहते कोरपार। खर्च वजा जातात, तोडणी, वाहतूक आणि निंदण, खुरपण आणि खताचा सर्व खर्च। जनार्दन रावांनी केलेल्या प्रयोगानंतर या भागातील अनेक शेतकरी करवंदाचं उत्पादन घेतात, तर याच गावातील प्रभाकर टेकर या शेतकऱ्यानं करवंदांची रोपवाटिकाही सुरू केली आहे। तशी आमच्या गावात त्यांचं पाहून म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, काही बांधावर केलेली आहे, काही आता शेतात करत आहेत। माझी रोपवाटिका असल्यामुळं मी त्यांच्याच तिथून करवंदाचे फळं आणून
रोपं तयार करून ते शेतकऱ्यांना पुरवतो. जवळपास 25 ते 30 हजार रुपये मी दरवर्षी तयार करतो त्यांच्याकडून बी आणून. 3 एकरामध्ये लागवड केलेली आहे. तर मला बी चांगलं प्रॉफिट मिळत आहे याच्यापासून. एकरी समजा 80-90 रुपये उरत आहे याच्यामध्ये. आणि रोजाला बी काम भेटते टायमाला. या पावसाळ्यामध्ये उत्पन्न पैसा येते आणि लोकांना काम भेटते, मजुराला काम मिळते. जिथं बहुतांश शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकाशिवाय इतर पिकाकडे वळत नाहीत, त्याच यवतमाळ जिल्ह्यातील जनार्दन रावांनी 20 वर्षांपूर्वी जंगली झाडाला माणसात आणलं, त्याला व्यावसायिक रूप दिलं. त्यांच्या या प्रयोगशीलतेमुळे पुसद तालुक्यातील अनेक शेतकरी करवंदाचा पीक म्हणून विचार करतायत आणि आपलं अर्थकारण सुधारण्याकडे पाऊल टाकतायत. यवतमाळहून कपिल श्यामकुवरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.